नमस्कार मंडळी, एस एस फूडकट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. ही नवीन पद्धत तुमच्या रोजच्या जेवणात एकदम जेवणाची दुप्पट करून जाईल. आज आपण पाहणार आहोत मस्तपैकी अशी मसालेदार नवीन पद्धतीने वांग बटाटा भाजी. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इकडे मी मस्तपैकी असे 3 वांग्यांचे असे तुकडे केलेले आहेत. बघू शकता तुम्ही, अशी मी कापून घेतलेली आहेत मध्यम आकाराची. असेच तुकडे केलात तर वांगे लगेच शिजतात. त्यानंतर 2 कच्चे बटाटे, ते सुद्धा मी असे तुकडे करून घेतलेले आहेत. आपण आता या मस्तपैकी वांगा आणि बटाट्याची मसालेदार भाजी बनवायला सुरुवात करूया. इकडे मस्तपैकी असा मी फ्राय पॅन घेतलेला आहे. फ्राय पॅन मध्ये आपण आता 1 चमचा तेल आहे ते घालायचं आहे. तेल गरम झालेलं आहे. आपण आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये एक बारीक चिरलेली मी इथे मिरची घेतलेली आहे, ती घालायची आहे. त्यानंतर 2 लसूण पाकळ्या अशा मी किसून घेतलेल्या आहेत. व आपण आता हे परतवून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवर 1 ते 2 मिनिटं चांगलं. बघू शकता तुम्ही, हिरवी मिरची तुम्ही तुमच्या अंदाजे घ्या, जसं तुम्हाला तिखट पाहिजे तसं. इकडे मी 1 हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे. आपलं परतवून झालेलं आहे. आपण आता याच्यामध्ये 1 कांदा घालायचा आहे बारीक चिरलेला. हो, हाय फ्लेमवर आपण आता हा कांदा आहे तो 5 ते 6 मिनिटं चांगलं असं परतवून घ्यायचा आहे हाय फ्लेमवरती. मस्तपैकी असा कांद्याचा कलर आहे तो थोडासा लालसर झाला पाहिजे. बघू शकता कांद्याचा कलर आहे तो थोडासा लालसर झालेला आहे. आपण आता याच्यामध्ये जे आपण बटाट्याचे तुकडे करून घेतले होते ते घालायचे आहेत. बघू शकता तुम्ही, व परतवून घ्यायचं आहे हाय फ्लेमवरती 1 ते 2 मिनिटं. त्यानंतर आपण आता हे बटाटे आहेत ते वाफेवर शिजवून घेणार आहोत. गॅसची फ्लेम मीडियम करून आपण आता हे झाकण लावून 5 ते 6 मिनिटं वाफेवर हे बटाटे आहेत ते शिजवून घ्यायचे आहेत. आपली 5 ते 6 मिनिटं झालेली आहेत. आपण आता झाकण उघडून बघूया. मस्तपैकी आपला 50% तरी बटाटा आहे तो शिजलेला आहे. बघू शकता तुम्ही. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा बेडगी मिरची मसाला आहे तो घालायचा आहे. भाजीला फक्त कलर येण्यासाठी मस्तपैकी अशी परतवून घ्यायचं आहे. आपलं परतवून झालेलं आहे. आपण आता याच्यामध्ये जे वांग्याचे तुकडे करून घेतले होते बघू शकता तुम्ही ते घालायचे आहेत. व चांगलं असं मीडियम फ्लेमवर आपण आता हे परतवून घ्यायचं आहे 1 ते 2 मिनिटं. गॅसची फ्लेम इकडे मीडियमच ठेवा. असं परतवून घ्यायचं आहे. आपण आता या मिश्रणामध्ये 1 टॅमॅटो असा घालायचा आहे बारीक चिरलेला. त्यानंतर याच्यामध्ये चिमूटभर मीठ आहे ते घालायचं आहे, जेणेकरून टॅमॅटो आणि वांगा आहे ते लगेच शिजून जाईल. व असं परतवून घ्यायचं आहे 1 ते 2 मिनिटं. आपण आता गॅसची फ्लेम आहे ती मीडियम करायची आहे व मीडियम फ्लेमवर झाकण लावून 2 ते 3 मिनिटं हे वाफेवर शिजवून घ्यायचं आहे. आपली 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत आणि आपली वांगा आणि बटाटा आणि टॅमॅटो सुद्धा चांगला मस्तपैकी असा शिजलेला आहे. बघू शकता तुम्ही. थोडंसं असं परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये बाकीचे मसाले आहेत ते घालायचे आहेत. 1 चमचा इकडे धने पावडर आहे ती घालायची आहे. त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला आहे तो घालायचा आहे. अर्धा चमचा लाल तिखट मसाला आहे तो घालायचा आहे. इकडे मी 1 चमचा शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे तो घालायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे व चांगलं असं परतवून घ्यायचं आहे 1 ते 2 मिनिटं. गॅसची फ्लेम इकडे मीडियमच ठेवा. मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. आपलं परतवून झालेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण आता 2 चमचे दही आहे ते घालायचं आहे. दह्याने तर एवढी सुपर टेस्टी चव येते ना, बघू शकता. असं परतवून घ्यायचं आहे. बघू शकता आपलं परतवून झालेलं आहे. आपण आता याच्यावरती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती घालायची आहे आणि मस्तपैकी अशी गरमागरम नवीन पद्धतीने मसालेदार अशी वांगा बटाट्याची भाजी तयार आहे. मस्तपैकी अशी खायला
माझी रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की एस एस फूडकट्टा या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.